बरेच वर्ष तुम्हाला बघतोय, तुमचा प्रवास तुम्ही जेव्हा ॲक्टिव्ह झाला संघटनेमध्ये पहिल्यांदा, त्याच्यानंतर तसा फार काळ झाला नाही. तरी संघटनेत थोडीच वर्ष झाली तुम्ही ॲक्टिव्ह झालात. राजकारण तुम्ही बघताय, तुम्ही ज्याचा उल्लेख केला की त्या दिवशी राज ठाकरेंनी मुलाखतीत उल्लेख केला की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. हो. तरुण पिढी फार उत्सुक नाही आहे राजकारणाकडे येण्यासाठी. त्यांना हे सगळं खूप निगेटिव्ह वाटतं, या सगळ्या गोष्टी. अशामध्ये या चिखलात तुम्हाला का जावं असं वाटतं की राजकारणाचा जर चिखल झाला आहे, तर मग अमित ठाकरे नावाच्या युवकाला का वाटतं की आपण या चिखलात उतरावं? कारण एका प्रामाणिक माणसाने एक पक्ष काढला आहे, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि तो पक्ष माझ्या वडिलांचा आहे. म्हणून मला जावंसं वाटलं, कारण आम्ही त्या चिखलाचा भाग नाही आहोत कुठेतरी. म्हणून मला जावंसं वाटलं, तो प्लॅटफॉर्म मला मिळाला. मी म्हणून सांगतो की मी साहेबांचा मुलगा नसतो तर मी कधीच राजकारणात आलो नसतो. जसं तुम्ही बोललात की राजकारणात तरुणांना यायची इच्छा नाही आहे, तसं अजून एक तरुण एक वर्ग उभा राहिला आहे जो बोलतो की अरे शिव्या देऊन हे राजकारण आहे तर आम्हाला यायला आवडेल, एवढ्या सोप्या पद्धतीने मोठं होता येतं तर मला यायला आवडेल. असं बायफर्केशन झालं आहे त्याच्यामुळे. आणि दोन्ही मला वाटतं ह्या देशासाठी, ह्या राज्यासाठी घातक आहे. कुठेतरी आपण एक प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, एक चांगला पर्याय घेऊन गेलो पाहिजे त्यांच्यापर्यंत. त्याच्यामुळे तो आम्ही प्रयत्न करतो आहे आणि म्हणून मला वाटलं की राजकारणात यावं. मग निवडणुकीत जाणं, घरोघरी फिरणं, प्रचार करणं, हे कितपत तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं वाटतं आहे? आणि दोघांचं कसं कंपॅरिझन कराल? नाही, वेगळं नाही वाटत. मी जरी निवडून आलो तरी मी समाजकारणच करणार आणि त्याच्यातच मी बिलीव्ह करतो. कारण हे रस्ते तुम्हाला नीट देणं हे समाजकारणाचा भाग आहे. तुमच्या नळाला पाणी येणं हा समाजकारणाचा भाग आहे. तुम्हाला एक सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा देणं हा मला वाटतं समाजकारणाचा भाग आहे. ह्याच्यात राजकारण येत नाही. त्याच्यामुळे मला वाटलं की कुठेतरी सिस्टमच्या आत जाऊन जेवढ्या सोप्यापणे कामं होऊ शकतात, ही बाहेर आंदोलनं करून केसेस घेऊन आम्ही केलं, ते पण केलं. पण सिस्टमच्या आत जाऊन मला वाटतं जे सोप्यापणे कामं होऊ शकतात. मग आता एक जण माझ्याकडे आला की समजा इकडचा खड्डा वगैरे हे नाही आहे, तिकडच्या परत अधिकाऱ्यांना बोलवा, इतर पक्षांच्या काय का नाही झालं ते करून घ्यायचं. परत पावसाळ्यात खड्डे पडणार, किंवा आता मी तुम्हाला सांगितलं सोसायटी बाहेर कचरा असतो, तो आम्ही जाऊन तिकडच्या अधिकाऱ्यांना बोलवून साफ केला. मी प्रचारात असणार हो, 2 दिवसांनी परत कचरा आल्यावर तर मी त्या सोसायटीकडे जाऊ कसं, किंवा ते माझ्यापर्यंत पोचणार कसे? म्हणून माझी एक सिस्टम आहे की मी निवडून आल्यानंतर माझी प्रभादेवी, माहीम आणि दादरमध्ये मी प्रत्येकाकडे 3 वेगवेगळे नंबर हेल्पलाईन करणार आहे, जे 3 वेगवेगळ्या विभागात 3 वेगवेगळ्या एरियाजमध्ये पोचणार आहेत. तुम्हाला कुठची अडचण आहे तुम्ही कधीही फोन करू शकता. आमची लोकं तिकडे फोन रिसीव्ह करून तुमची अडचण सोडवायला येणार. प्रॉब्लेम हाच आहे की आम्ही तात्पुरतं करून घेऊ शकतो, जसं फेरीवाल्यांचं असेल, तात्पुरतं करून घेऊ शकतो. पण आम्ही तुम्हाला दाखवतो काय होऊ शकतं. त्याच्यानंतर सत्तेत आल्यावर टिकवून ठेवणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे. सत्तेत आल्यावर ते आम्ही टिकवून ठेवू.